ईश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज सगळ्यांना इथं आश्चर्य वाटलं असेल की मी आज इथं कसा उभा आहे, कारण आजचा जर विषय बघितला तर शंकराचार्य म्हणलं की समीकरण जुळतं ते म्हणजे ओंकार दंड होते. आणि आज मला या निमित्तानं शंकराचार्यांचा कधीच मी अभ्यास केला नव्हता एवढा, पण या निमित्तानं मला त्यांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. एकतर चरित्र खूप खूप म्हणजे वास्ट आहे त्यांचं, आणि तरी त्यातल्या त्यात जो काही म्हणजे उपासनी काकांनी काही साहित्य पाठवलं, त्यानंतर ओंकार मामांनी सुद्धा पाठवलं, त्याचा म्हणजे यथामती अभ्यास करून जेवढं काही जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आज विषयाला सुरुवात करतो. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः पुनः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्. शंकराचार्यांचं जे चरित्र आहे ते सांगण्याआधी त्यांची आधी पार्श्वभूमी सांगतो की हिंदुस्थानामध्ये एक काळ असा होता की ज्या काळामध्ये परकीयांचं आक्रमण खूप जोरदार होतं, म्हणजे राष्ट्रावरही होतं आणि वैचारिकही होतं. अनेक मतवादी आणि नास्तिकवादी आणि परत जैन मतवादी आणि बौद्ध मतवादी यांचं सगळीकडे वर्चस्व होतं, आणि चारवाकाचाही त्याच्यामध्ये समावेश होता. आणि त्या काळी असं होतं की त्यांची म्हणजे सांगण्याची शैलीही प्रभावी होती, आणि त्याला विशेषतः राजश्रय प्राप्त झाल्यामुळे त्यांचा प्रचार आणि प्रसारही खूप जोरदार होत होता. आणि लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होत होता की नक्की काय करावं आणि काय करू नये हे लोकांना कळत नव्हतं. आणि अशाच काळामध्ये केरळ प्रांतामध्ये कालडी या ग्रामामध्ये नंबुरी ब्राह्मण म्हणून एक घराणं होतं, घराणे तिथं. तर त्याच्यामध्ये एक घराणं, त्याच्यामध्ये शिवगुरु आणि आर्यांबा हे एक दाम्पत्य होतं. आणि त्या दाम्पत्याचं म्हणजे शिवगुरु हे सदाचारी ब्राह्मण होते, धर्माचं पालन करत होते, आणि आर्यांबा हे देखील पतिव्रता होत्या, स्त्री होते. त्यांचा सगळा संसार व्यवस्थित चालू होता, पण एकच खंत होती आर्यांबांच्या मनामध्ये की आपल्याला पुत्र नाही किंवा मूलबाळ नाही असं. तर याच्यावर उपाय काय, तर शिवगुरूंनी त्यांना सांगितलं की आपण भगवान शंकरांची उपासना करू, त्यांची आराधना करू, आणि तेच आपल्याला योग्य असतील ते आपत्ती देतील. ठरल्याप्रमाणे त्यांनी पूर्णा नदीच्या काठी एक शिवमंदिर होतं, त्या शिवमंदिरामध्ये आराधनेला सुरुवात केली. पहिले त्यांनी आराधनेला सुरुवात केली तेव्हा नुसत्या फलाहारावर ते आराधना करत होते. नंतर हळूहळू त्यांनी हिरवी पानं झाडाची खाऊन आराधना केली, त्यानंतर वाळलेली पानं खाल्ली, आणि शेवटी जलावर फक्त उपासना सुरू केली. अशी कठोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले, आणि भगवान शंकर प्रसन्न झाले आणि शिवगुरूंना तिथे दृष्टांत दिला, आणि त्यांना सांगितलं की मी स्वतः तुझ्या घरी तुझा पुत्र म्हणून जन्माला येईन, पण त्याच्या आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे की तुला जो पुत्र हवा आहे तो दीर्घायुषी हवा आहे का अल्पायुषी हवा आहे. म्हणजे दीर्घायुषी जो पुत्र आहे तो निर्बुद्ध असेल आणि तो मंदमती असेल, आणि जो अल्पायुषी मुलगा आहे तो तेजस्वी आणि बुद्धिमान असेल. तर शिवगुरूंनी सांगितलं अल्पायुषी असला तरी चालेल, पण तो तेजस्वी हवा. म्हणून भगवान शंकरांनी तथास्तु असं म्हणलं, आणि वैशाख शुद्ध पंचमीला या घरामध्ये आर्यांबांच्या पोटी शंकरांचा जन्म झाला. तर शंकर हे सगळे घेऊनच आले होते, ते म्हणजे साक्षात शंकरांचे अवतार होते. तर त्यांची प्रगती एवढी जलद होती, तर पहिल्या वर्षी त्यांनी अक्षरज्ञान, त्यानंतर देवभाषेचं संस्कृतचं ज्ञान त्यांना झालं. दुसऱ्या वर्षी पुस्तकं वाचू लागले, तिसऱ्या वर्षी काव्य,
त्यानंतर शब्दकोश हे बरंच त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. आणि शिवगुरु हे बघून खूप चकित होत होते. आणि एके दिवशी काय झालं की शिवगुरूंनी शंकरांना सांगितलं की आज तू देवीला नैवेद्य दाखवायला जा मंदिरामध्ये. तर त्याप्रमाणे त्यांनी देवीला नैवेद्य दाखवायला ते मंदिरामध्ये गेले. आणि मंदिरामध्ये गेले असताना त्यांनी देवीला दूध प्राशन करायची विनंती केली. तिथं त्यांनी देवी भुजंग स्तोत्र रचलं आणि देवीसमोर त्यांनी म्हणजे आक्रोश केला. आणि गुरुवाणीमध्ये याचा उल्लेख आलाय की जो आक्रोश केला तो भक्ती मार्गातला उच्चांक होता. आणि त्यांनी देवीला ते दूध प्राशन करायला लावलं, त्याचप्रमाणे ते दूध परतही द्यायला लावलं प्रसादाच्या रूपाने. आणि यथावकाश वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांचा चुडाकर्म हा विधी झाला, म्हणजे जावळ काढणे. आणि वयाच्या 4थ्या वर्षी शिवगुरूंचे निधन झाले. आणि शंकरांवर आणि आर्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वयाच्या 5व्या वर्षी आर्यांनी सगळ्या आप्तेष्टांना बोलवून थाटामाटात शंकरांचा उपनयन विधी संस्कार केला. आणि शंकरांनी गृहस्थाश्रम मान्य करून गुरुगृही राहून अभ्यास करायला सुरुवात केली वेद पाठशाळेमध्ये. तर वेद पाठशाळेमध्ये ते सगळं वेद उपनिषद त्यानंतर ज्योतिष सगळं ते शिकत होते. जे गुरु शिकवत होते ते ज्ञान प्राप्त करत होते. आणि अशी एकदा वेळ आली की गुरूंना असं सांगावं लागलं की तुझ्याबरोबर जे विद्यार्थी किंवा सहाध्यायी जे शिकतात त्यांना तूच शिकव म्हणून असं काही वेळा गुरुच त्यांना सांगायचे. एवढी त्यांची बुद्धिमत्ता होती. आणि असंच एके दिवशी त्यांना माधुकरी मागायला गावामध्ये ते आपल्या सहाध्यायांबरोबर गावामध्ये माधुकरी मागायला गेले होते. आणि असंच माधुकरी मागता मागता एका घरी ते आले. आणि त्या घरी त्यांनी गर्जना केली, ओम भवती भिक्षा केली. मग ही गर्जना ऐकल्यावर त्या घरातली स्त्री बाहेर आली आणि त्यांनी सांगितलं की मला तुला द्यायची किंवा दान करायची भिक्षा द्यायची खूप इच्छा आहे, पण आमच्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, आम्हाला खायला स्वतःलाच काही नाही, तर आम्ही तुला काय देऊ, पण माझी इच्छा आहे तुला द्यायची. मग तेव्हा शंकरांनी सांगितलं की तुमच्या घरी जी मडक्यांची अशी उभी अशी ओळ लावली उतरंडी, तर त्याच्यामध्ये 5व्या मडक्यामध्ये एक आवळा आहे आणि तो वाळलेला आहे, तर तो तू मला भिक्षा म्हणून दे. तर तेव्हा तिने खरोखरच ते बघितलं आणि 5व्या मडक्यामध्ये तो होता आवळा आणि त्याच्या सुपारीपेक्षा कडक झाला होता, असा आवळा होता. आणि ते म्हणले तुला मला द्यायची खरीच इच्छा आहे ना, तर तू असा संकल्प कर की या दानाने अख्ख्या जगाचा जगन्नाथ संतुष्ट होईल, असं म्हणून तू मला हे भिक्षा वाढ. म्हणून त्या गृहिणीने त्या संकल्पित तो आवळा त्या शंकरांच्या झोळीत टाकला. आणि तक्षणी म्हणजे शंकरांनी महालक्ष्मी देवीची स्तुती केली, त्यांची प्रार्थना केली आणि ते तिथं त्यांनी कनकधारा स्तोत्र रचलं. आणि इतिहास असं सांगतो की त्या त्यांच्या दारामध्ये अक्षरशः सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. ही शंकरांची लीला होती. म्हणजे हे सगळीकडे त्यांचा प्रचार झाला, सगळीकडे ही वार्ता पसरली आणि सगळीकडे त्यांचा गौरव झाला. मग जेव्हा त्यांनी सगळं अध्ययन पूर्ण केलं वेद पाठशाळेतला आणि ते परत घरी आले, तेव्हा त्यांना संन्यासाचे वेळ लागले होते. आणि हे त्यांनी आपल्या आईला बोलून दाखवलं की आई, आता मला संन्यास घ्यायची इच्छा आहे, तर तू मला परवानगी दे. तर आई म्हणली आता तर तू घरी आलायस, तुला आता मी माझ्या डोळ्यासमोर कुठेही हलू देणार नाही. आणि मग एके दिवशी काय झालं की शंकरांच्या अपरोक्ष त्यांच्या मातेने एका ज्योतिषांना त्यांची पत्रिका दाखवली. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जो मुलगा आहे तो म्हणजे जास्तीत जास्त 32 वर्ष, त्याच्या पलीकडे यायचं मला पुढं काही दिसत नाही. आणि हे जेव्हा ऐकलं तेव्हा आर्यवर्मनला खूप वाईट वाटलं आणि त्यांनी सांगितलं की शंकरांना सांगितलं आता तर मी तुला कुठे सोडणार नाही, तू माझ्या जवळच राहायचंस. आणि मग शंकरांनी लीला रचली
ते पूर्णा नदीमध्ये पोहायला गेले होते आणि पूर्णा नदीमध्ये पोहायला गेले असताना त्यांनी मायेने मगरीचा निर्माण केला आणि मगरी असं दर्शवलं की ते मगरांनी त्यांचा पाय धरला आणि ती त्यांना आतमध्ये उडतीये आणि ते ओरडायला सुरुवात केली त्यांनी, आई आई मला वाचव. तेव्हा आईच्या हातपायच गळाले. ते म्हणजे मुलगा तरी आपल्या हाताशी लागावा म्हणून ती त्या नदीकाठी आली आणि शंकर म्हणले की अगं आई, ती मगर म्हणली जोपर्यंत तू मला संन्यास घ्यायची आज्ञा देत नाहीस तोपर्यंत ती माझा पाय सोडणार नाही. आणि मग आईकडे काही पर्याय न राहिल्यामुळे आईने नाईलाजास्तव म्हणली की घे बाबा तू संन्यास घे, पण बाहेर तरी गेलं तिच्या. आणि असं म्हटल्याबरोबर मगरीने पाय सोडला आणि ते बाहेर आले. आणि ते बाहेर आले आणि आईला ते म्हणले की आई, तू काही काळजी करू नको, तुझा जेव्हा अंतकाळ जवळ येईल आणि तू जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या चरणाशी हजर असेल, असं त्याने आईला आश्वासन दिलं, वचन दिलं. आणि ते संन्यास घेण्यासाठी पुढं त्यांचं मार्गक्रमण झालं. आता ते कालडी ग्रामाच्या वेशीवर आले, पण आता कुठं जायचं हे त्यांना माहीतच नव्हतं. मग जेव्हा ते गुरुगुरू होते तेव्हा तिने पातंजली जो योग होता त्याच्यावर भाष्य होतं ते वाचलं होतं. तर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की पातंजली हे हजारो वर्ष तपश्चर्या करतायत एका गुहेमध्ये आणि ते नर्मदेच्या तटी ती गुहा आहे आणि ते सध्या गोविंद पाद या नावाने प्रसिद्ध आहे. असं एवढं त्यांनी ऐकलं होतं आणि त्यांनी मनोमन त्यांना गुरु मानलं होतं. आणि त्या एका वाक्यावर त्यांनी आपली मार्गक्रमणा सुरू केली. आता हे होते केरळमध्ये. केरळमधनं त्यांना वरती जायचं होतं मध्य प्रदेशापर्यंत आणि मग त्यांनी सुरुवात केली त्यांच्या प्रवासाला. मग 2 महिन्यांच्या वर त्यांनी पायपीट केल्यानंतर ते नर्मदेच्या तटाकी येऊन पोहोचले. नर्मदेच्या तटाकी आल्यावर तिथं साधूंचा सगळ्यांचा मेळा भरला होता. त्यांनी त्यांना विचारलं शंकरांनी की इथं गोविंद पाद कुठं असतात, ते कुठल्या गुहेमध्ये आहेत. मग त्याने कुतूहलापोटी त्या साधूने विचारलं की तू कोण आहेस, तू कुठून आलायस आणि गोविंद पादांकडे तुझं काय काम. तेव्हा त्याने सांगितलं की मला संन्यास दीक्षा घ्यायची त्यांच्याकडनं आणि अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा आहे म्हणून मी इथपर्यंत आलोय. मग त्यांना सगळ्यांना खूप कौतुक वाटलं. वर्ष 8 मध्ये एवढ्या केरळमधनं इथं आलेला मुलगा म्हणजे काहीतरी विशेष आहे म्हणून त्याने त्यांना तो मार्ग दाखवला. अशी अरुंद वाट होती आणि पुढे त्या डोंगरावर ती गुहा होती. त्या गुहेमध्ये गोविंदपाद हजारो वर्ष तपश्चर्या करतात असं त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणले मग तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे येतो. आणि एक लांबून दिवा घेतला शंकरांनी आणि त्या गुहेमध्ये प्रविष्ट झाले. आणि त्या गुहेमध्ये प्रविष्ट झाल्यावर सगळी गुहा ही प्रकाशाने उजळून गेली आणि त्यांनी गुरूंचं दर्शन घेतलं आणि गुरूंची स्तुती करायला सुरुवात केली आणि त्यांना सांगितलं की गुरुदेव समाधीतनं बाहेर या. तेव्हा त्यांनी हळूहळू गोविंदपादने असे डोळे उघडले आणि तेव्हा त्यांनी समोर त्यांना बघितलं आणि विचारलं कोण आहेस तू, कुठून आलायस. तर तेव्हा त्यांनी सांगितलं मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, म्हणजे मी शिवच आहे असं त्यांनी सांगितलं. आणि गुरुदेवांनाही म्हणजे प्रचिती आली की ज्याच्यासाठी मी एवढे वर्ष इथं बसलोय तपश्चर्या करायला तोच हा मुलगा आहे असं त्यांना पटलं. आणि मग काही दिवसांनी गुरुदेवांकडे त्यांनी अनुग्रहासाठी विनंती केली. शंकरांनी गुरुदेवांकडे अनुग्रहासाठी विनंती केली. तेव्हा गुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा दिली आणि त्या काळामध्ये त्यांनी 4 वर्ष तिथे होते वास्तव्याला. त्यामध्ये त्यांनी अनिमा गरिमा लघिमा अशा 8 सिद्धी प्राप्त झाल्या त्यांना. अनेक पातंजलीतला प्राणायाम सगळे त्यांना अनेक ज्ञान प्राप्त झाले. आणि मग असंच एका दिवशी काय झालं की नर्मदेला त्या दिवशी पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा आणि नर्मदेमध्ये खूप पाऊस पडत होता आणि दुथडी भरून नदी वाहत होती आणि त्या नदीला एवढा पूर आला की ती नदी वर 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 येत अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या गुहेमध्ये ती नदी प्रवेश म्हणजे करेल की काय असं त्यांना वाटलं. मग सगळे शिष्य आणि ते साधू सगळे घाबरले. ते म्हणले शंकर आता आपणच काहीतरी करा, गुरुचं ध्यानस्थ बसले. मग तेव्हा त्यांनी आपला एक कमंडलू काढला
आणि तो गुहेच्या दारापाशी ठेवला आणि त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे असं नर्मदेचं स्तोत्र रचलं आणि नर्मदेला जलाकर्षण सिद्धीने तो सगळा प्रवाह त्या कमंडलूमध्ये घेतला, त्याने सामावून घेतला. आणि जेव्हा गुरूंचं जेव्हा ध्यान उतरलं, जेव्हा ते बाहेर आले, जेव्हा त्यांना ते कळलं की शंकरांनी असं असं केलं, तेव्हा त्यांना खूप कौतुक वाटलं आणि ते म्हणले की तुला काय इच्छा आहे, तुझी काय इच्छा आहे, तू माग म्हणले. तेव्हा ते म्हणले मला जे प्राप्त करायचं होतं म्हणजे ब्रह्माचं जे ज्ञान होतं ते तुम्ही मला म्हणजे ऑलरेडी दिलेले आणि माझं सगळं ज्ञान प्राप्त करून झाले. आता माझी अशी इच्छा आहे की हिमालयात जाऊन समाधी घ्यावी. पण गुरुदेवांनी सांगितलं की हे तू स्वतः पुरतं ज्ञान म्हणजे स्वतःच्या उद्धारासाठी तू ज्ञान कमवलेस, पण त्याचा उपयोग तू लोकांना हे जे आज समाजामध्ये मतमतांतर आहे किंवा हे समाजामध्ये जो गोंधळ आहे त्या सगळ्यांना ही जी जशी नर्मदा तू कमंडलूमध्ये आपल्या सामावून घेतलीस तसे विविध मतप्रवाह हे एकाच धारेखाली तुला आणायचे आणि हे कार्य तुला पुढे करायचे. आता तू पुढच्या कार्याला श्री क्षेत्र काशी या क्षेत्री जा आणि मी आता समाधी घेतो, माझं कार्य पूर्ण झालं असं म्हणून गुरुदेवांनी तिथं समाधी घेतली आणि स्वस्वरूपामध्ये लीन झाले. नंतर शंकर हे बाकीच्या गुरु आज्ञेप्रमाणे बाकीच्या शिष्यांना घेऊन प्रयाग करून आपल्या काशीला आले. तर काशीला आले तेव्हा तिथं ते मणिकर्णिका घाट आपण गेलो तिथं ते वास्तव्याला तिथं थांबले आणि तिथं असं काशीमध्ये गंगा स्नान सगळे नित्योपचार त्यांचे सुरू झाले. आणि मग तिथं काय होतं की त्या नदीच्या काठी अनेक पंथाचे लोक तिथं राहत होते, बौद्ध जैन सगळे मतमतांचे प्रभाव. आणि तिथं काही सामान्य लोक पण होते. ते काय करायचे की म्हणजे आपला मुद्दा कसा खरा आहे, आपलं मत कसं खरं आहे हे लोकांना पटवून द्यायची आणि त्यांची भाषाही एकदम प्रभावी होती. आज जर एका मताचं जर आपण ऐकलं तर आपल्याला वाटायचं अरे होच खरं, उद्या जर गेलं दुसरीकडे आणि त्यांनी आपल्याला सांगितलं तर आपल्याला वाटायचं तेच खरं. असं लोकांना संभ्रम निर्माण झाला की नक्की काय आपण कुठं काय करावं. आणि त्याच वेळी ते शंकर तिथं बसले होते आणि त्यांची जी आचरण होतं, त्यांची जी दिनचर्या होती ते सगळं बघून ते लोकांना आकर्षित करत होते आणि त्यांचं तेज बघून आणि लोक त्यांच्यापाशी यायचे आणि त्यांचा सर्वसमावेशक भाव होता. ते सगळ्यांना त्यांच्या याच्याप्रमाणे उत्तरं द्यायची आणि समाधानकारक उत्तरं द्यायची आणि त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकृष्ट व्हायचे. आणि जरी ते सगळ्यामध्ये समाविष्ट होते तरी ते आपले वेगळेपण जपून होते आणि असंच लोकांची गर्दी त्यांच्याकडे वाढत होती. तर अशामध्ये काय झालं की एक मुलगा होता, तो मनमन भटकत फिरत होता आणि तो या काशी क्षेत्री आला आणि काशी क्षेत्री आल्यावर तो या मणिकर्णिका घाटावर आला आणि त्यांना या यतींबद्दल कळलं, शंकरांबद्दल की हे असे तपस्वी आहेत, योगी आहेत. तर तो त्यांचं म्हणजे सगळं दिनचर्या हे सगळं त्यांचं तेज बघून प्रभावित झाला आणि त्यांचा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी तो आतुर व्हायचा, तिथं सारखा बसून राहायचा. आणि एके दिवशी त्याला असं वाटलं की जो आपल्याला भगवान नरसिंहाने जो अनुग्रह म्हणजे दर्शन देऊन सांगितलं की तू प्रवास करत राहा, तुझ्या वाटेत तुला गुरु भेटतील आणि तेच तुझा उद्धार करतील, तर ते हेच नव्हे काय म्हणजे हेच असतील असं त्याला वाटलं. म्हणून त्याने शंकरांच्या पायांवर लोटांगण घातलं आणि रडायला सुरुवात केली आणि ते काय आवडेना. आणि मग थोड्या वेळ ते उठले तेव्हा शंकराचार्यांनी त्यांना विचारलं की बाळा तू कोण आहेस, कुठनं आलायस. तर तेव्हा त्यांना बोलताही आलं नाही की त्यांचं एवढी भावावस्था होती. तेव्हा शंकराचार्यांनी शिष्यांना सांगितलं की हा मुलगा कोण आहे, याचं म्हणजे जरा इतिहास कुठनं आलाय काय त्याला बघा, चौकशी करा. तर ते म्हणले की हा जो मुलगा आहे त्याचं नाव सनंदन आहे आणि तो चौल देशावरनं आलेला आहे. तर मुळातच पहिल्यापासून त्याची जी वृत्ती होती ती विरक्तीची वृत्ती होती आणि त्याने लहानपणीच घर सोडून अरण्यामध्ये देवाच्या शोधार्थ गेला. तर त्याची काय संकल्पना होती की सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोण, तर नृसिंह. का नृसिंह, तर प्रल्हादाला तो 5व्या वर्षीच भेटला अशी त्यांची संकल्पना.
म्हणून तो अरण्यात नृसिंहाला शोधायला जात होता आणि वन वन भटकत होता. अन्न पाणी काही त्याच्यात चिंता नव्हती. आणि असं भटकता भटकता त्याला एकदा एक समोर वाघ आला, वाघ. आणि तो म्हणला की अरे तू इथं काय फिरतोयस, इथे सगळी हिंस्त्र शॉपत आहे, तिची तुला भीती वाटत नाही का? तर तेव्हा तेही निर्भय होते. त्यांनी सांगितलं की मी सिंहाचं तोंड असलेल्या माणसाला ओळखतोय, जर तुम्हाला तो सापडला तर माझ्याकडे येऊन त्याला घेऊन या. त्यांना वाटलं काय तो निघून जाईल, परत येणार नाही. तर थोड्या वेळाने तो वाघ परत आला आणि त्याने सिंहाचं तोंड असलेला माणूस परत आणला. ते दुसरं तिसरं पण नशीब प्रत्यक्ष नरसिंहच होते. आणि नरसिंहांना बघितलं की त्याने पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना म्हणले की नरसिंह म्हणले, भगवान नरसिंह म्हणले, अरे बाळा तुला काय पाहिजे, तू काय शोधतोयस मला? तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्या जीवनाचं मला सार्थक करायचं आणि त्याच्यासाठी काय आवश्यक आहे तर ते तुम्ही मला सांगा. तर ते तेव्हा नरसिंहांनी सांगितलं की तू प्रवास करत राहा, तुला मध्ये गुरु भेटेल आणि तोच तुझं कल्याण करेल. आणि याशिवाय त्या सनंदनाने नरसिंहांना सांगितलं की मी जेव्हा संकटात असेल आणि मी जेव्हा तुमचं स्मरण करेन तेव्हा तुम्ही माझ्या मदतीला हजर राहा, एवढं मला आश्वासन द्या. आणि ते तथास्तु म्हणून अदृश्य झाले. ही अशी त्याची हे इतिहास होता. हे शिष्य शंकराचार्यांना सांगतात. आणि हे ऐकल्यानंतर शिष्य म्हणाले की ह्याला भगवंताची प्राप्ती झाली आहे पण त्याचा अर्थ त्याला कळत नाहीये, म्हणजे भगवंताची शक्ती त्याला कळत नाही. तर तुम्ही त्याच्यावर कृपा करा आणि त्याला ज्ञान द्या. म्हणून शंकराचार्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला आपल्या शिष्यवर्गामध्ये सामावून घेतलं आणि तेच पुढे पद्मपादाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. त्याच्यानंतर काशीमध्येच म्हणजे शंकराचार्य जे रोज स्नानाला जायचे, उषःकाल व्हायच्या आधी पहाटे पहाटे ते स्नानाला जायचे गंगेवर. आणि एक दिवशी काय झालं की त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार आला की या सृष्टीला काय अर्थ आहे, जर ब्रह्मच नसेल तर या सृष्टीला काय अर्थ आहे, ते मेन आहे. आणि हे त्याच्यामधनं सृष्टी निर्माण झाली, म्हणजे सृष्टीला काही अर्थ नाही, ब्रह्मालाच फक्त अर्थ आहे असं त्यांनी विचार करत होते. आणि असं विचार करता करता ते पुढे जात होते आणि रस्त्यामध्येच एक स्त्री होती आणि तिच्या मांडीवर तिच्या म्हणजे पतीचं शव होतं आणि ते असं पाय पसरून अख्खा रस्ता अडकून होतं. आणि शंकराचार्य म्हणले त्या स्त्रीला, तिने विनंती केली, अहो माऊली तुम्ही या शवाला जरा आवडून घ्या, मला स्नानात जायचं, मी कसं जाऊ? तेव्हा ते स्त्रीने पहिले मी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. एक दोन वेळा म्हणल्यावर ती म्हणली की अहो तुम्हाला त्रास कशामुळे होतोय, त्या शवामुळे होतोय ना, तर तुम्ही त्याला सांगा ना स्वतःचे पाय उचलून घ्यायला, मला कशाला सांगताय असं म्हणले. आणि मग ते शंकराचार्य म्हणले अहो त्याच्यामधनं तर ब्रह्म निघून गेले, त्यांना आत्मतत्व निघून गेले, तो कसा हालचाल करू शकतो? मग ती म्हणली का तुमचं ब्रह्म एवढं श्रेष्ठ आहे ना, त्याला दुसऱ्या गोष्टीची काही गरज नाही, मग त्याला स्वतः तुम्हाला हे सहज शक्य आहे, तुम्ही त्याला सांगू शकता. तेव्हा शंकराचार्यांना समजलं की माया ही म्हणजे तेवढीच महत्वाची आहे. आणि त्याने डोळे क्षणभर मिटले आणि उघडले तर ते समोरचे दोघेही स्त्री आणि ते प्रेत अदृश्य झालं. तेव्हा त्यांनी मनोमन त्यांना मातेला नमस्कार केला आणि पुढे गेले, गंगास्नान केलं, गंगास्नान करून परत आले आणि परत येताना मात्र परत तोच प्रसंग घडला की यावेळेस मात्र चांदळा समोर होता, रस्ता अडवून आणि पुढे 4 कुत्रे. तर शंकराचार्य म्हणले अरे बाजूला हो, मला रस्ता दे जायला. तर तो चांडाळ म्हणला म्हणून दूर हो शब्द सागरे, लक्ष्मी कोणा बोलला असले, सांग एवढे फोडून म्हशी, आपण अशी तू ज्ञानी म्हणविसी. अरे तू स्वतःला ज्ञानी म्हणतोस असं तो चांडाळ शंकराचार्यांना म्हणतो की अरे तू स्वतःला एवढा ज्ञानी समजतोस आणि तू बाजूला हो हे कोणाला म्हणतोस? जर तू देहाला बाजूला हो असं म्हणत असशील तर सगळ्यांचे देह हे पंचमहाभूतांनी बनलेले, माझाही देह त्यानेच बनलाय, तुझाही देह त्यानेच बनला, आणि जे सारखं ते वेगळं कसं करू शकतो? आणि जर तू आत्म्याला बाजूला हो म्हणत असशील तर ते चराचर व्यापून भरलेलं आहे, तर तू त्याला वेगळं कसं करू शकतोस? आणि हे जेव्हा उत्तर त्याने ऐकलं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. चांडळ पण असं उत्तर देऊ शकतो
त्यांना असं आश्चर्यच केलं. आणि मग त्यांना कळलं की हे चांडाळ रूपामध्ये कोणीतरी वेगळेच आहेत. कारण आपल्यामध्ये जे ते तत्वज्ञान मांडत होते, भेद हा कुठे उत्पन्न होतो, जिथं अपपर भाव जागा असतो तिथं भेद उत्पन्न होतो. आणि या चांडाळाने आपल्याला त्याचं ज्ञान करून दिले. म्हणून ते म्हणले, तू चांडाळ जरी असलास तरी मी तुला नमस्कार करतो. आणि तेव्हा त्यांनी स्वतःचं रूप टाकून दिलं आणि भगवान शिवशंकर तिथं प्रकट झाले. आणि त्यांनी सांगितलं, अरे शंकरा, तू इथं आलायस तर तुझं कार्य काय आहे की तू या सगळ्या मतमतांतर जे आहे समाजामध्ये तू गोंधळ झालाय, तू त्यांना एकाच धारेमध्ये आण आणि अद्वैत सिद्धांत सगळीकडे प्रस्थापित कर. आणि त्यानंतर तू व्यासांचा मागोवा घे, व्यासांना शोध आणि त्यांच्याकडे जा, तेच तुला पुढे सांगतील काय करायचं. आणि असं म्हणून शंकर अदृश्य झाले. आणि हे शंकराचार्य पुढं काशी क्षेत्रापासून पुढं त्यांचा प्रवास सुरू केला. आता जे पुढं ते जे गेले ते हरिद्वारला ते पहिले गेले. हरिद्वारापासून ते ऋषिकेशला आले. ऋषिकेशवरनं ते श्रीनगरला आले. ते श्रीनगरला तिथं एक गाव होतं. तिथे एक अशी प्रथा होती की नरबळी द्यायचा. तिथं तांत्रिक लोकांचं खूप प्रस्थ होतं, त्यांचं खूप साम्राज्य होतं. आणि तिथं त्यांना हे ऐकल्यावर खूप वाईट वाटलं शंकराचार्यांना की असं का करतात. म्हणून त्यांनी सगळ्या तिथल्या तांत्रिक लोकांना आम्हाला निमंत्रण दिलं त्यांच्याशी शास्त्रार्थ करायसाठी. आणि सगळे तांत्रिक लोक तिथे जमले. आणि त्यांनी शंकराचार्यांना प्रश्न विचारले, तुम्ही असं कसं म्हणता की ही प्रथा का वाईट आहे किंवा हे काय. ते म्हणले की जी आपली आई आहे ती आपल्याच लेकरांचं प्राण कसा मागेल, असं त्यांनी शंकराचार्यांनी सांगितलं. आणि ही त्यांना त्यांची बाजू पटवून दिली. आणि ही प्रथा त्यांनी तिथं बंद केली. आणि तिथं जो नरबळी द्यायचा ती शिळाच त्यांनी नदीमध्ये ढकलून दिली. असं करत करत ते पुढं आले बद्रीनारायणाला. बद्रीनारायणाला जेव्हा ते आले तेव्हा ते तिथं जी तप्तकुंडी होती तिथे त्यांनी पहिले स्नान केलं. आतमध्ये गेले मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर त्यांना एकदम आश्चर्य वाटलं. तिथं समोर शाळीग्रामाची शिळा होती, फक्त मूर्तीच नव्हती. मग त्यांनी पुजाऱ्यांना विचारलं की अहो ही मूर्ती कुठे. तर तेव्हा सांगितलं की चिनी दरोडेखोरांकडनं इथं आक्रमण झालं होतं, तेव्हा आमच्या पूर्वजांनी इथली मूर्ती नारदकुंडामध्ये प्रवाहित केली. ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं शंकराचार्य. आणि मग ते म्हणले की जर मी ही मूर्ती तुम्हाला परत आणून दिली तर तुम्ही याचं षोडोपचार पूजा कराल का, याचं सगळं पूजा कराल का. तर तेव्हा ते पुजारी म्हणले हो आनंदाने करेल. मग तेव्हा त्यांनी नारदकुंडामध्ये आले शंकराचार्य. आणि ते सगळी लोक त्यांना सांगत होते की अहो इथं उडी मारू नका तुम्ही नारदकुंडामध्ये, याच्यामध्ये अलकनंदेचा प्रवाह वाहतोय. तुम्ही तेव्हा आचार्यांचं वय फक्त 12 वर्ष होतं. आणि ते म्हणले जर तुम्ही उडी मारली तर तुम्ही त्याच्याबरोबर वाहून जा असं म्हणले. पण आचार्यांनी काय या कोणाचं ऐकलं नाही, उडी मारली. आणि नारायणाचं स्मरण केलं. नारायणाचं स्मरण केल्यावर त्यांना हाताला एक मूर्ती लागली. आणि मूर्ती त्याने बघितली तर उजव्या हाताला त्या मूर्तीला इजा झाली होती. तर ते म्हणले की अशी कशी मूर्ती घ्यायची. तर त्यांनी परत सोडून दिली. परत नारायणाचं स्मरण केलं, परत मूर्ती सापडली. तर ती सुद्धा परत तशीच होती. तेव्हा वर्ण अशी आकाशवाणी झाली की या कलियुगामध्ये हीच माझी मूर्ती इथं स्थापन होईल. म्हणून ती मूर्ती परत तिथं स्थापन झाली. त्यानंतर शंकराचार्य पुढं जिथं जायचं होतं व्यासतीर्थ, जिथं व्यासांचा मुक्काम होता तिथं त्यांनी ब्रह्मसूत्र लिहिली, महाभारतासारखा ग्रंथ लिहिला. अशा या व्यासतीर्थाला शंकराचार्य आले. आणि तिथं आले तर तेव्हा सगळीकडे वार्ता पसरली की आचार्य आले. तेव्हा सगळे तिथले पंडित, महापंडित, महंत, सगळे वृद्ध, सगळे जे पंडित होते ते तिथं आचार्यांची म्हणजे त्यांच्याकडनं पाठ घ्यायला आले. तिथं आचार्यांकडनं काय आपले शंका निरसन करायला आले. आणि त्यांची पाठशाळा कशी भरली तर समोर आचार्य बसले होते आणि त्याच्या पुढं असे त्यांचे विद्यार्थी बसले होते. तर आपलं जे दक्षिणामूर्ती जे स्तोत्र आहे तर त्याच्यामध्येच म्हणजे स्वतःच त्यांनी वर्णन केलंय का असं वाटतं. आपल्यामध्ये जो श्लोक आहे, चित्रमपट धरून बोलले वृद्धा शिष्या गुरु युवा गृहस्थु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय.
त्याच्याप्रमाणे याच्यामध्ये कसं होतं, गुरु हे तरुण आहेत आणि शिष्य त्यांचे वृद्ध आहेत, आणि गुरूंचं मौन हे शिष्यांच्या संशयाचं छिन्न भिन्न करते त्या संशयांना, असं ते वर्णन होतं. आणि इथंच व्यास जे महर्षी होते ते रूप बदलून म्हणजे वृद्धांच्या रूपात तिथं आले आणि त्यांनी शंकराचार्यांना ब्रह्मसूत्रावर प्रश्न विचारले आणि त्याची समर्पक उत्तर आचार्यांनी दिली. आणि जेव्हा त्या उत्तर दिली तेव्हा त्यांचं खूप समाधान झालं व्यासांचं, आणि त्यांनी सांगितलं की तू ब्रह्मसूत्रावर भाष्य लिही, त्यानंतर विष्णू सहस्त्रनामावर लिही. असं बरेच ग्रंथ निर्मिती तिथं झाली. त्याच्यानंतर ते तिथनं परत ते म्हणले की आता तू काय काम कर की जे भारतभरामध्ये जे म्हणजे जिथं जिथं पंडित आहेत त्या सगळ्यांचा पाडाव करून, म्हणजे त्यांच्यावर चर्चांनी त्यांच्यावर विजय मिळवून ही सगळी तुझी विजय यात्रा सुरू कर, आणि त्याची सुरुवात तू प्रयागापासून कर. तिथं कुमारिल भट्ट म्हणून एक विद्वान पंडित आहे, तर त्यांच्या व्यासांच्या आज्ञेनुसार शंकराचार्य प्रयाग क्षेत्री आले. आणि प्रयागामध्ये ते जेव्हा आले तेव्हा जे कुमारिल भट्ट होते ते जे भाताचं तूस असतं तांदळाचं, त्याच्यावरनं असा ढिगारा त्यांनी असं रचला होता आणि त्याच्या मधोमध ते कुमारिल भट्ट उभे म्हणजे बसले होते आणि ते सगळं त्यांनी पेटवून दिलं होतं. आचार्य तिथं आले आणि त्यांना म्हणले, अहो तुम्ही हे काय करताय, तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्ही धर्माचा अधिकारी केले हे मी ऐकून आहे. आणि ते म्हणाले की माझ्या हातनं एक चूक घडली की मी दुसऱ्या धर्माचा पाडाव करण्यासाठी आपल्या धर्माच्या विरुद्ध जाऊन त्या धर्मामध्ये जाऊन त्यांची पहिले शिकवण घेतली आणि मग आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. त्यामुळे माझ्याकडनं धर्मद्रोह घडलाय, गुरुद्रोह घडलाय. त्यामुळे ह्याचं प्रायश्चित्त म्हणून मी हे स्वतःला देहांत प्रायश्चित्त करून घेतोय. तर तेव्हा ते म्हणले, अहो असं करू नका तुम्ही. आचार्य म्हणले, मला तुमच्याशी चर्चा करायची आणि तुमचा जो पूर्वमीमांसा वाद आहे त्याच्यापेक्षा अद्वैतवाद कसा श्रेष्ठ आहे ते मला तुम्हाला समजून सांगायचं. तर तेव्हा ते म्हणले की आता ही वेळ गेली, आता तुम्ही काय करा की माझा एक शिष्य आहे मंडन मिश्र म्हणून, तो माझ्या एवढाच श्रेष्ठ आहे, माझ्या त्याचा जर तुम्ही पराभव केला तर माझा पराभव झाल्यासारखाच आहे. तर ते म्हणले, जाता जाता शंकराचार्यांना एक प्रश्न विचारू का तुम्हाला. ते म्हणले विचारा. तर ते म्हणले, मी माझ्या आयुष्यामध्ये आपल्या धर्मासाठी लढलो, म्हणजे वैदिक धर्मासाठी. तर त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग आला होता की मला डोंगराच्या कड्यावरून उडी मारायला सांगितली होती आपलं वैदिक धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. पण म्हणजे मी असं म्हणलो की जर वेळ हे प्रमाण असतील तर मी इथनं उडी मारली तरी मला काही होणार नाही. आणि मी उडी मारली, मला काही झालं नाही, फक्त माझा अंगठा मुरगळला. तेवढं तरी का मुरगळला एवढंच मला प्रश्न होता. तर ते म्हणले, तुमचं उत्तर हे तुमच्या प्रश्नाचंच आहे. तुम्ही काय म्हणला, जर वेद हे प्रमाण असतील. तुम्ही असं म्हणला नाही, वेद हेच प्रमाण आहे आणि ह्याच्यामुळे मला काही होणार नाही. आणि जेव्हा त्यांनी आचार्यांची प्रतिभा जाणली आणि तेव्हा ते म्हणले, तुम्ही आता मंडन मिश्रांकडे जावा, त्यांना वादात हारून पुढे मार्गक्रमण करा. आणि मग महिष्मती नदी आणि नर्मदा नदी याच्या तटावर महिष्मती नगरी आहे. तर त्या महिष्मती नगरीमध्ये आचार्य आले आणि महिष्मती नगरीमध्ये जेव्हा आचार्य आले तेव्हा त्यांनी तिथं विचारपूस केली आजूबाजूला. तिथं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जे मंडन मिश्र होते ते एवढे श्रेष्ठ होते की त्यांना देव भाषेशिवाय म्हणजे संस्कृत भाषेशिवाय दुसरी भाषा बोललेलं चालायचं नाही. म्हणून गावात धुणी भांडी करणाऱ्यापासून सगळे संस्कृत बोलायचे, नावी सगळे. म्हणजे काय आपल्या भारताची स्थिती होती आणि आता काय झाली अशी तेव्हा स्थिती होती. तेव्हा शंकराचार्यांनी तिथे आजूबाजूला चौकशी केली की मंडन मिश्रांचं घर कुठे आहे. तेव्हा त्याने सांगितलं की ज्या घरामध्ये 7-8 पिंजरे एकामेकांसमोर आणि तिथं पोपट आणि मैना हे वेदांवर चर्चा करत असते तिथंच ते म्हणजे मंडन मिश्रांचं घर. मग हे म्हणजे ते आले, आचार्य घरासमोर आले तर तिथला पोपट काय म्हणत होता की वेद हे स्वयंच प्रमाण आहे, त्याला कुठल्या प्रमाणाची गरज नाही. दुसऱ्या ह्याच्यातला पोपट काय म्हणत होता
की असं कसं, अनुभव हे प्रमाण पाहिजे ना, असं वेगवेगळ्या विषयांवर त्यांची चर्चा चालू होती. आणि मग त्यांचं दार हे बंद होतं त्या घराचं. तर जनरली काय होतं की त्या काळी सगळी घराची दारं उघडी असायची, कारण तेव्हापासून ती उघडीच होती आणि कुठे गावाला बाहेर जायचं असेल तरच बंद असायचं. मग त्या दिवशी काय होतं की मंडन मिश्रांच्या वडिलांची श्राद्ध तिथी होती, म्हणून ते आतल्या खोलीमध्ये वडिलांचं श्राद्ध कर्म करत होते. म्हणून त्यांनी कसं असतं, धर्मशास्त्रामध्ये 2 नियम सांगितले की तुम्ही जेव्हा श्राद्ध कर्म करता तेव्हा त्याचा जो स्वयंपाक असतो तो तुम्ही फक्त पितरांनाच अर्पण करायचा, त्या व्यतिरिक्त कोणालाही द्यायचा नाही, असं त्याचं. आणि दुसरं शास्त्र असं म्हणतं की दारात आलेल्या अतिथीला विमुख पाठवायचा. असं दोन्ही शास्त्र जेव्हा क्रॉस होतात तेव्हा तिथं धर्मसंकट निर्माण होतं. आणि हे धर्मसंकट होऊ नये म्हणून ते आतल्या खोलीत, कोणाचा आवाज येऊ नये म्हणून आतल्या खोलीत बसले. आणि त्या काळी ते स्वतः पूर्वमीमांसक असल्यामुळे स्वतःच ते कर्म करायला बसले होते श्राद्ध. आणि त्यांच्या समोर 2 ऋषीवर होते, त्यांचे गुरु म्हणजे गुरूंचे गुरु जैमिनी होते तिथं, आणि स्वतः महर्षी वेदव्यास होते. हे दोघं का उपस्थित होते, तर जे कर्म करतोय ते बरोबर आहे का हे यांचे साक्षीदार म्हणून ते दोघं तिथं उपस्थित होते. शंकराचार्याने काय केलं, त्यांची जी सिद्धी होती ती सिद्धी वापरून त्यांनी आपल्या दारावरून असं आकाशमार्गाने त्या खोलीमध्ये प्रवेश केला. आणि ते मंडन मिश्रांच्या समोर येऊन उभारले. आणि ते एकदम त्यांना धक्का बसला मंडन मिश्रांना. आणि ते म्हणले, अरे तुम्ही कोण आहे, कुठून आलाय, असं म्हणून त्यांना पहिले राग आला त्यांचा की अचानक आपल्या घरामध्ये शिरले म्हणून. मग त्यांनी त्यांचा अपमान केला किंवा त्यांना काय नाही ते बोलले. पण आचार्यांनी कशाचाही म्हणजे राग न मानता त्यांना अशी फिरवून उत्तर दिली. आचार्यांनी पण फिरवून उत्तर दिली. मग ते त्यांची अशी म्हणजे चिडण्याची हे तपासत होते आणि ते खूप चिडले. आणि मग तेव्हा तिथे उपस्थित असलेले जे जैमिनी आणि व्यास होते ऋषी, त्यांनी त्यांना सांगितलं, अरे तुम्ही काय करताय, दारी आलेल्या अतिथीचं प्रथम म्हणजे कर्तव्य की त्याचं स्वागत करायचं, स्वयंपाक नंतर पण करता येईल आणि तो नंतर श्राद्ध दाखवता येईल, असं म्हणून ते परत त्यांनी शंकराचार्यांची पादपूजा केली. आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला भिक्षा म्हणून काय, म्हणजे भिक्षा म्हणून अन्न वाढतो. ते म्हणजे आम्हाला भोजन भिक्षा नको, मला तू माझ्याबरोबर वाद करावा आणि त्या वादामध्ये जर मी जिंकलो तर तू माझे शिष्यत्व संन्यास घेऊन शिष्यत्व पत्करावं, हीच मला भिक्षा पाहिजे, असं म्हणून मग ते म्हणले ठीक आहे चालेल. मग दुसऱ्या दिवशी वादाचा सुरू झाला, वादाला सुरुवात झाली. त्यांचा जो पक्ष होता तो होता पूर्वमीमांसेचा, म्हणजे काय, कर्माला सगळ्यात सर्वश्रेष्ठ मानायचं, आणि आचार्यांचा होता की ज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानायचं. आणि असा त्यांचा वाद सुरू झाला. असा वाद 18 दिवस चालला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं विनंती केली की जी मंडन मिश्रांची जी पत्नी होती उभय भारती, स्वतः सरस्वतीचं रूप होती आणि तिला त्या मुख्य मानून यांनी वादाला सुरुवात केली होती. आता काय झालं की हा वाद खूप दिवस चालला होता. त्याच्यामध्ये मग आचार्यांनी छांदोग्य उपनिषदाचं उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी ते उदाहरण दिलं म्हणजे की एक मूल तत्व एकच आहे, की सगळे आकार वेगवेगळे, मातीची मडकी वेगळी पण माती ही एकच आहे, सोन्याचे दागिने वेगळे पण सोनं हे एकच आहे मूल तत्व, असा त्यांनी सिद्धांत मांडला तिथे. असं खूप दिवस चर्चा झाल्यावर ती जी उभया भारती होती, जी सरस्वती, ती कंटाळली. ती म्हणली की आता मला कामं करू द्या, म्हणून तिने काय केलं, 2 माळा घेतल्या आणि त्या दोघांच्याही गळ्यात घातल्या. आणि ती म्हणली जेव्हा एकाची माळ सुकेल तेव्हा त्याची हार म्हणजे त्याने मान्य करावे. आणि मग असं पुढं जेव्हा विनाशी आणि अविनाशी हा विषय आला तेव्हा मंडन मिश्रांना त्याच्यावरून घाम फुटला आणि त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेला. आणि मग तेव्हा त्यांच्या गळ्यातली जी माळ होती ती सुकून गेली. आणि मग त्यांनी स्वतःचा पराभव मान्य केला. पण जी उभया भारती होती सरस्वती, ती म्हणली की तुम्ही जिंकलाच हे सत्य आहे, पण तुम्ही अर्धाच जिंकला, तुम्ही अजून मी त्यांची अर्धांगी नाही, त्यामुळे तुम्ही मला सुद्धा हरवायला पाहिजे तुम्हाला. मग आचार्य म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी परत त्यांचा वाद सुरू झाला. त्याच्यामध्ये विविध विषय हाताळले गेले आणि बरोबर उभया भारतींनी युक्ती करून
त्यांना जे कामशास्त्र होतं त्याविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि मग आचार्य म्हणजे हा तर आपल्या म्हणजे विषयाचा भाग नाही, तर ते म्हणले आपलं हे काय चालू शास्त्राचं चालू, शास्त्रामध्ये याचा आलाय ना समावेश, तर याच्यावर तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. मग तेव्हा आचार्य म्हणजे मी संन्यासी आहे, तुम्ही मला 1 महिन्याचा कालावधी द्या, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला म्हणजे सांगतो. आणि असं म्हणून आचार्य 1 महिन्याची मुदत घेऊन अरण्यामध्ये निघून गेले. आणि अरण्यामध्ये जेव्हा ते गेले तेव्हा तिथे एक अमर्क नावाचा राजा होता आणि त्याच्यावर तो शिकारीला आला होता आणि त्याच्यावर वाघाने आक्रमण केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मग आचार्यांना अशी कल्पना सुचली की आपला स्थूल देह हा गुहेमध्ये राखून ठेवून सूक्ष्म देहाने त्याच्यामध्ये प्रवेश करायचा आणि हे सगळे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. त्याप्रमाणे त्यांनी शिष्यांना सांगून त्यांचा देह हा एका गुहेमध्ये ठेवला आणि सूक्ष्म देहाने ते राजाच्या देहामध्ये प्रविष्ट करते झाले. आणि 1 महिनाभर त्यांनी सगळे विषयांचं म्हणजे समजून घेतले प्रश्न आणि त्याचं भाष्य दिलं. आणि ते जे आहे ते पद्मपादाचार्यांकडूनही सरस्वती देवींना म्हणजे उभया भारतींना दिले लिहून. आणि मग जेव्हा ते परत जेव्हा याच्यामध्ये आले आचार्यांच्या देहामध्ये आले तेव्हा त्यांनी उभया भारतींकडे गेले आणि त्यांना सांगितले की तुम्हाला बरोबर वाटले का उत्तर, बरोबर आहेत का? ते म्हणजे तुम्ही खरेच ज्ञानी आहात आणि मी माझ्या पतीला संन्यास घ्यायला परवानगी देते आणि मी आता इथनं गुप्त होते, मी माझ्या मूळ रूपामध्ये जाते. तेव्हा आचार्यांनी त्यांना विनंती केली, मी तुम्हाला ओळखले, तुम्ही स्वतः सरस्वती देवी आहे, तर तुम्हीच जर या पृथ्वीवरनं निघून गेला तर या पृथ्वीची काय अवस्था होईल? तेव्हा त्यांनी सांगितलं की तू शृंगेरी या क्षेत्री मठ स्थापन करते, तर श्रीयंताची स्थापना कर, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मी वास करीन म्हणून असं त्यांनी आशीर्वाद देऊन ते मुक्त झाले. असे हे मंडन मिश्र पुढे सुरेश्वराचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. हे आचार्यांचे दुसरे शिष्य मुख्यामध्ये. आणि मग पुढे त्यांची अशी विजय यात्रा सुरू झाली, एक जिंकत जायचं. आणि आता पुढे माझा आवडीचा विषय होतो की जो विजय यात्रा ही अशी फिरत पुढे आली की पंचवटी या क्षेत्री आली. पंचवटीमध्ये जिथं भगवान प्रभू रामांचं जिथं वास्तव्य होतं तिथं आजूबाजूची क्षेत्र त्यांनी म्हणजे बघितले, तिथल्या लोकांना त्यांनी जागृत केलं, तिथं धर्माचं कार्य प्रसारित केलं. आणि असं करता करता या गोदावरी तटातनं ते पुढे आले तर चंद्रभागा तटावर आले. आणि चंद्रभागा तटावर जेव्हा ते आले आणि तेव्हा त्यांनी पुंडलिकाचं दर्शन घेतलं तेव्हा त्यांना आपल्या आईची खूप आठवण आली की ज्यासाठी इथं परब्रह्म उभे त्यांनी आई वडिलांची किती सेवा केली आणि हे आचार्य हे आईचे किती भक्त होते हे त्यांच्याकडे सांगणं होतं. आणि मग ते पुढं मंदिरामध्ये पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रविष्ट करते झाले. आणि जेव्हा ते गर्भगृहामध्ये गेले आणि पांडुरंगाकडे त्यांनी बघितलं तेव्हा ते भावावस्थेमध्ये गेले. आणि एक श्लोक त्यांच्या मुखातनं पुढं सरकत होता. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलीकाय दातुं पुरींद्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. सगळे शिष्य आश्चर्यचकित होते. ते म्हणले अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते आपले श्री गुरु आहेत आणि ते सगुण ब्रह्माची कशी स्तुती करतात, पण ते आपला सिद्धांत कुठेही विसरलेले नव्हते. ते म्हणले परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं त्यांनी तिथे नमूद केलं. आणि काही काळ तिथं वास्तव्य केल्यानंतर तिथनं पुढे गेले ते श्रीशैल्यमला गेले. श्रीशैल्यमला एक प्रसंग सांगून मग थांबतो. श्रीशैल्यमला जेव्हा ते आले आचार्य तर तेव्हा एक विचित्र असा प्रसंग घडला की तेव्हा जे ते आतमध्ये गर्भगृहामध्ये होते तेव्हा बाहेर एक माणूस होता. तो मूळ म्हणजे कापालिक होता आणि तो एका माणसाचं हे रूप घेऊन तिथं आला होता. आणि जेव्हा आचार्य बाहेर आले तेव्हा त्याने त्यांना सांगितलं की मला तुमच्याकडनं एक गोष्ट प्राप्त करायची, मला भगवान शंकरांकडनं अनुग्रह झाला आणि त्यांनी सांगितलं की एक तपस्वी किंवा एक योगी पुरुष तुझं हे कार्य पूर्ण करू शकतो. तेव्हा शंकराचार्य त्यांना विचारलं काय तुमची इच्छा आहे, काय सांगितली. तर तेव्हा ते म्हणले की मला
म्हणजे सर्वशक्तिमान व्हायचं आणि मला भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्यायचे. पण त्याच्यासाठी एक नरबळी द्यायला लागेल. तर तुमच्याशिवाय एवढा पण महान व्यक्ती म्हणजे पुरुष मिळणार नाही. तर तेव्हा शंकराचार्य म्हणले, अरे असं काय करतोस तू, त्याच्यापेक्षा तू भक्ती कर आणि याच्यामध्ये हे कर. पण तेव्हा ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मग शंकराचार्य ठीक आहे म्हणले. आणि मग अमावस्येच्या रात्री त्या अरण्यामध्ये त्यांनी त्या कापालिकाने त्यांना बोलवलं. आणि जेव्हा ते अरण्यामध्ये आले तेव्हा त्यांनी असं अशी म्हणजे मूळ हे कापायचं असतं ना, ते शिरच्छेद करायचं जे हे यंत्र होतं तिथं त्यांना बोलवलं. आणि समोर तो उग्र भैरव होता. आणि मग ते म्हणले की ठीक आहे, एक 5 मिनिटं मला द्या, मी एक 2 मिनिटं ध्यान लावून बसतो. आणि आचार्याने 2 मिनिटं ध्यान केलं. आणि ते तिथनं पद्मपादाचार्यांच्या स्वप्नात गेले. आणि तिथे त्यांनी त्यांना सांगितलं की मी आता इथे संकटात आहे. त्यांना ते दृश्य दिसलं आणि आपल्या गुरूंचा कधीही शिरच्छेद होऊ शकतो असं त्यांना कळलं. तेव्हा त्यांना जे वचन नरसिंहाने दिलं होतं की तुझ्या कुठल्याही संकटकाळी मी येईल, तेव्हा त्यांनी नरसिंहांची प्रार्थना केली. आणि स्वतः पद्मपादाचार्यांच्या ठिकाणी नरसिंह हे झाले, प्रकट झाले. आणि त्या कापालिकाने त्या शंकराचार्यांची शिरापर्यंत अशी खडगा आणलं होतं. तेवढ्यातच त्या नरसिंहाने मागणं त्या कापालिकाचा शिरच्छेद केला. आणि शंकराचार्यांच्या अवधीचा कापालिकाचा बळी गेला. असा प्रसंग झाल्यावर त्यांनी नरसिंहांची सुट्टी केली आणि परत नंतर तिथं पद्मपादाचार्य झाले. त्यानंतर पुढे त्यांनी निळकंठ पंडित यांना पराजित करून अशी त्यांची विजययात्रा सुरू होती. एवढं सांगून मी इथं थांबतो. काय सांगण्यामध्ये चुकभूल झालीच असेल, कारण हे खूप श्रेष्ठ व्यक्तीचं आणि खूप मोठे चरित्र. तर उरलेलं जे आहे ते 2 तारखेला ओंकार मामा आहेच, तो कव्हर करेल. बाकी जेवढं काय सांगितलं ते सद्गुरूंना स्मरून सांगितलं. काही चुकून झाले असेल तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो आणि शंकराचार्यांना वंदन करतो. आद्य श्री शंकराचार्य स्वामी महाराज की जय. श्री